हिंदी सक्तीवरून मनसे आणि भाजपमध्ये सध्या पोस्टर वॉर रंगलंय। भाजपच्या बॅनरला मनसेनं पोस्टर लावून प्रत्युत्तर दिलंय, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा। मनसेची मुंबईतील मानखुर्दमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपच्या बॅनरला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काव्यात्मक शैलीत प्रत्युत्तर देण्यात आलं। दृश्य आपण पाहतोय, मनसेनं आधी बॅनरबाजी केली, भाजपनं उत्तर दिलं, मनसेनं पुन्हा आता प्रत्युत्तर दिलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी मराठीचा अभिमान जपत हिंदी सक्तीला विरोध दर्शवणारा बॅनर लावलाय। या बॅनरमध्ये आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा असा ठाम संदेश देण्यात आलाय। राज ठाकरे यांच्या विचारांचा आधार घेत हा संदेश हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेसाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। बॅनरमधील कविता मराठी जनतेच्या भावना या दरम्यान व्यक्त करण्यात आल्या आहेत। मनसे विरुद्ध भाजप आता पोस्टर वॉर आता रंगल्याचं पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण पाहतोय, तिन्ही ठिकाणचे दृश्य आहेत। सर्वात आधी शिवसेना भवन, त्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली, आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशा प्रकारचं बॅनर मनसेच्या माध्यमातून लावण्यात आलं। त्यानंतर भाजपने सुद्धा बॅनरच्या माध्यमातूनच या बॅनरला प्रत्युत्तर दिलं। बॅनरवर सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण डोईफोडे आपल्यासोबत जोडलाय। किरण, आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसापासून ज्यावेळी शैक्षणिक धोरणामध्ये नियमात बदल झाला तेव्हापासून हिंदी सक्तीच्या विरोधात मतभेद आहेत, वाद सुरू आहेत। आता मात्र मनसे विरुद्ध भाजप हा पोस्टर वॉर रंगलाय, काय सांगशील सविस्तर? आपण जर पाहिलं तर भाजपने काल मनसेला डिचवणारे काही बॅनर लावले होते। भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलेलं असताना दादर आणि शिवसेना भवनात काल भाजपने बॅनरबाजी करून मनसेला डिवसलेला आपल्याला बघायला मिळत होतं। बीजेपीने असे काही बॅनर लावले होते की त्यामध्ये असे होते की ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर आहे महाराष्ट्राची भक्ती, अशा प्रकारचे बीजेपीने बॅनर लावले होते। त्याच मुद्द्यावर आता मानखुर्दमध्येही मनसेने प्रत्युत्तर देत मानखुर्दमध्ये देखील बॅनर लावले आहेत। मराठी अभिमान जपत हिंदी सक्तीला विरोध करत हे बॅनर लावले होते। या बॅनरमध्ये आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा असा ठाम संदेश देण्यात आला आहे। राज ठाकरे यांच्या विचाराचा आधार घेत हा संदेश हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेसाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। करण अगदी किरण, खरं तर आगामी काळात हा वाद कुठेपर्यंत जातो याचे नेमके राजकीय काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।